नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा इथे आलात. आनंद आहे. आज आपण मागच्या वेळेस जे कर्माबद्दल बोललो होतो, त्यावर काही प्रश्नांपासून सुरुवात करू. तर आमचे इथे बंधू आलेले आहेत. त्यांचं नाव आहे समीर सुपणेकर. तर समीर, काय प्रश्न होता आपण सुरू करायचा? प्रश्न असा आहे की अ, अर्जुन जो आहे, ज्याला गीतेचा उपदेश मिळाला श्रीकृष्णाकडनं, तो एक योद्धा होता. त्याच्याकडे तो सगळ्या गुणांमध्ये निपुण होता. त्याला विद्या प्राप्त होती. त्याला विद्या दान मिळाली होती. तो आचार्य द्रोणाचा तो शिष्य होता. त्या आचार्याचा शिष्य होता जो जे परशुरामाचे शिष्य झाले होते आणि ज्यांना परशुरामाकडनं विद्या प्राप्त त्यांनी केली होती. अशा थोर आणि तो पण एक विष्णू अवतार म्हणजे. आणि त्याला साथ मिळाला होता श्रीहरी कृष्ण, जो अजून एक म्हणजे त्या काळी 2 विष्णू अवतारकडनं त्याला हे प्राप्त होती. अ, असं म्हणायला हरकत नाही की परशुरामाकडनं त्याला विद्या प्राप्त होती आणि श्रीकृष्णाकडनं त्याला साथ आणि मैत्रीचा साथ होती त्याला. बरं. आणि त्याला गीतेचा पण उपदेश मिळाला. मग म्हणजे तो पृथ्वीवरती तो पहिला नर असं म्हणायला हरकत नाही, की ज्याला गीतेचा उपदेश मिळाला. बरोबर आहे. मग पुढे? तो पांडू पुत्र होता, कौंतेय होता तो. ठीक आहे. त्याच्याकडे आणखीनच काय म्हणतात ते श्रीमंती वगैरे जे काय असेल ते. त्याला 4 भावंड होती. भीम, युधिष्ठिर आणि नकुल आणि सहदेव. आणि भीम हा वायुपुत्र, म्हणजे हे काय साधारण नव्हते हे. तो स्वतः इंद्राचा पुत्र होता तो. बरोबर. तर असं असताना सामान्य माणसांनी काय समजायचं की गीता पण त्यांच्यासाठी आहे का ती फक्त अशा बलाढ्य आणि थोर लोकांसाठीच होती? असं अजिबात नाही आहे. म्हणजे गीता हा चांगला प्रश्न आहे. वाचताना खूप चांगलं वाटतं की हे असं आहे तसं आहे. पण आजकालच्या जगात वावरताना असं काही दिसत नाही की म्हणजे कृष्ण तर आता तो ठीक आहे, आपण मानू की आहे. पण बाहेरचं जग तर त्याला त्यांनी खोटं पाडलेलंच आहे अर्ध. आता एक भारत म्हणून आपल्या तिथं त्याचं आहे. आणि भारतामध्ये पण मला काही सांगायची गरज नाही की परिस्थिती काय आहे, की इतकी वाईट आणि विकट आहे की जणू काय असं काही नव्हतंच मुळी असं प्रचंड प्रयत्न चाललाय. अशा ह्याच्यामध्ये जे महिला लोक आहेत, जे वृद्ध लोक आहेत, जे गरजू लोक आहेत, ज्यांना न्याय पाहिजे आणि त्यांनी काय करायचं मग? त्यांनी आपलं नुसतं आपलं आयुष्य जगून निघून जायचं या जगातनं आणि असंच होत होत राहणार जन्मभर, युगानयुग असंच होत राहणार? का आपण खरोखरच 100-200 कोटी वर्ष थांबायचं, की नंतर मग तो कल्की अवतार येईल, इतकं प्रचंड पाप वाढेल. पण मग गीतेचा उपदेश दिला कशाला मग? ठीक आहे ना. आपण याच्यावर करू हे चिंतन सर्व थोडंसं. प्रश्न आहेत. चांगला प्रश्न आहे. तर पहिले आपण स्वतःला हा प्रश्न विचारू, की हा प्रश्न कुणाच्या मनात येतोय? हं? हा प्रश्न तुझ्या मनात येतोय. हं? त्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या कोणाला माहिती आहेत? या तुला माहिती आहेत. Isn't it? अर्जुनाबद्दलची जी कल्पना आहे किंवा जे रेखाचित्र आहे त्याचं, ते कोणाच्या मनात येतंय? ते तुझ्या मनात येतंय. कृष्ण जो आहे, त्याचं रेखाचित्र कोणाच्या मनात येतंय? तुझ्या मनात येतंय. बरोबर आहे? तुला तुझ्या मनामध्ये जे काही प्रश्न किंवा ज्या काही कल्पना किंवा ज्या काही वृत्ती उठतायत, त्याच्या व्यतिरिक्त तुला कशाचा अनुभव आहे? कशाचाच नाही आहे. तर जे काही प्रश्न उद्भवतात आपल्या मनामध्ये, कृष्णाबद्दल, अर्जुनाबद्दल, जगाबद्दल, इतर लोकांबद्दल, ते सगळेच्या सगळे प्रश्न आपल्या मनात उद्भवतात. या जगामध्ये
बाहेर जे काही आहे असं आपल्याला वाटतं ते सगळं बाहेर नसून त्याचं प्रतिबिंब आपल्या मनामध्ये जे पडलेलं आहे त्या रूपानेच आपल्याला अनुभवायला येत आहे. ठीक आहे ना. तर बाहेरच्या जगामध्ये जर आपण विचार केला आणि जर आपण इतिहासाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये जो इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकवलं की ह्याच्या आधीचं जे युग होतं, तर सध्याचं जे युग सुरू आहे त्याला म्हणतात कलियुग. त्याच्या आधीचं जे युग होतं त्याला म्हणतात द्वापार युग. त्या द्वापार युगाच्या शेवटी म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुग सुरू झाला त्या दिवशी यांच्या संधी कालाच्या वेळेस महाभारत घडलं. ठीक आहे. त्याला झाली 5200 वर्ष. त्याच्या आधी 8,64,000 वर्षापूर्वी होतं त्रेतायुग. ते किती होतं? 12,96,000 वर्ष त्रेतायुग. आणि त्याच्या आधी होतं सत्ययुग. तर ते किती होतं? 17 लाख आणि 28,000 वगैरे काहीतरी. ना काय आहे गणित त्याचं? 26,000, 18 लाख आणि 26,000, 19 लाख आणि 26,000, सॉरी. तर इतके लाख वर्षांचं सत्ययुग आणि मग त्याच्यानंतर त्रेतायुग आणि नंतर द्वापार युग आणि आता सध्या कलियुग सुरू आहे. असं काळाचं चक्र सुरू आहे ना. तर त्या सत्ययुगामध्ये इतक्या लाखो वर्षापूर्वी म्हणजे किती 25-30 लाख वर्षापूर्वी एक हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होऊन गेला. हिरण्यकश्यपू आणि त्याचा भाऊ होता हिरण्याक्ष. अशा प्रकारचे राक्षस होऊन गेले. त्या राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. ठीक आहे. आणि त्या भक्ताला वाचवण्याकरता श्री विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला. तर ही कधीची गोष्ट आहे? 25 लाख वर्षापूर्वीची. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये रामाच्या सोबत कुंभकर्ण होता, रावण होता, नंतर सुग्रीव हा चांगला भाऊ होता आणि वाली हा दुष्ट होता भाऊ. तर वाली अशा प्रकारचे दुष्ट लोक, राक्षस लोक तेव्हाही होते. नंतर मग कृष्णाच्या काळामध्ये आता आपण बघतो त्याचे कौरव, नंतर कृष्णाचा स्वतःचा मामा कंस, अशा प्रकारचे दैत्य होते नाही का. तर इतक्या सगळ्या युगांमध्ये आणि आत्ताच्या युगामध्ये फरक काय? तर चांगल्या प्रकारच्या प्रवृत्ती, चांगल्या प्रकारच्या शक्ती म्हणजे सकारात्मक प्रवृत्ती आणि नकारात्मक प्रवृत्ती म्हणजे सुर आणि असुर हे युगानुयुग असेच राहत आलेले आहेत. ठीक आहे. ही सृष्टी जी आहे ना, जी आपल्याला दृष्टीला येते, ती सृष्टी जी आहे ती अशी द्वंद्वात्मक आहे. सृष्टीमध्ये एकमेव असं काहीच नाही आहे. सगळं द्वंद्वात्मक आहे. सुर आणि असुर, चांगले आणि वाईट, सुख आणि दुःख, दिवस आणि रात्र, थंडी आणि गरमी, असं हे जे जग आहे हे सगळंच्या सगळं जग द्वंद्वात्मक आहे. ठीक आहे. द्वंद्वात्मक जी गोष्ट नाही आहे ती केवळ एक आहे आणि ती तू आहेस. तत्त्वम असि, दॅट यू आर. कारण की तू आहे किंवा नाही आहे हा प्रश्नच नाही आहे. मी आहे किंवा नाही आहे असा प्रश्न मला कधीच पडत नाही. मला कधीच कुणाला विचारायला लागत नाही की जरा इथे बघून सांगा की मी आहे की मी नाही आहे. तर मी किंवा माझी जी मी असण्याची जाणीव आहे, माझ्या असण्याची जाणीव, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या मला दृष्टीस येतात त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मक आहेत. आहे किंवा नाही आहे असं आहे. पण मी आहे किंवा नाही आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कधीच कुठलीच शंका नसते. आणि हा जो मी आहे, माझ्या ज्या असणेपणाची जाणीव आहे
त्या जाणीवेतून माझ्या मनामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या वृत्ती उठतात. अर्जुनाची वृत्ती उठते, कृष्णाची वृत्ती उठते, कौरवांची वृत्ती उठते, पांडवांची वृत्ती उठते. आजकालच्या आपल्याला जे वाटतात असुर, अशा लोकांची वृत्ती उठते आणि आजकाल आपल्याला जे वाटतात सुर, त्यांची पण वृत्ती उठते, नाही का? सगळ्या वृत्ती उठतात कुठे? त्या माझ्या हात उठतात. हे सगळं जग जे मला बाहेर आहे असं वाटतंय, ते केवळ मला माझ्या आतमध्ये वृत्तीरूपांनीच अनुभवायला येतंय. ठीक आहे ना? तर जोपर्यंत माझं लक्ष बाहेरच्या जगावर असेल आणि मी बाहेरच्या जगामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेन, तोपर्यंत बाहेरच्या जगामध्ये काय होतंय किंवा मी जे करतोय त्याच्यामुळे काय होतंय, याच्यामुळे माझ्या मनावर त्याचा परिणाम होत राहील. ठीक आहे? परंतु जर मला कळलं, की बाहेरच्या जगामध्ये मला काय करायचंय, बाहेरच्या जगामध्ये मला माझ्या वाट्याला कुठल्याही विशिष्ट वेळी जे काही कर्तव्य आलेलं असेल, ते कर्तव्य मी करेन. त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्यामुळे जगामध्ये फारसा बदल घडेल, अशी अपेक्षा नाही करू आपण. पण हे करत असताना माझ्या मनामध्ये बदल घडणार आहे. म्हणजे माझं मन शुद्ध, 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 शुद्ध होत जाणार आहे. कर्मयोगाचं प्रयोजन हेच आहे, की कर्मयोगामुळे माझं चित्त शुद्ध होतं आणि जगामध्ये सकारात्मक प्रवृत्ती आणि सकारात्मक ऊर्जा मी प्रक्षेपित करतो, असं होतं. तर कर्मयोगाचा सिद्धांत असा आहे, की हे कर्म करत असताना त्या कर्माच्या अपेक्षित फळाचा लाभ संपूर्ण जगाला, पर्यावरणाला, प्राणिमात्रांना, सगळ्यांना मिळावा. त्या कर्माच्या फळाचा लाभ फक्त जर मला माझ्या स्वतःसाठी हवा असेल, तर मग तो कर्मयोग होणारच नाही. ते जसं सगळेजण करतात, तसं इच्छापूर्तीसाठी केलेलं कर्म होईल. सकाम कर्म. सकाम म्हणजे कामनासहित. कामना म्हणजे मला एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा झाली आणि ती मी मिळवण्यासाठी जे काही कर्म करेन, त्याला आपण म्हणू सकाम कर्म. कारण की त्या कर्मातून मला जे फळ मिळेल, ते फळ मला हवं आहे. अशी कामना आहे ना माझी. तर आता कर्माचा कायदा आपल्याला काय सांगतो, की आपण जे काही कर्म करू, ते कर्म करण्यावर आपला अधिकार आहे. ते करणं आपण कर्म करू शकतो ते आणि ते करायला पण हवं. आणि ते कर्म आपण समजा परमात्म्याच्या चरणी किंवा समाजपुरुषाच्या चरणी जर अर्पण केलं, तर काय होईल? की त्या कर्माची बाधा आपल्याला होणार नाही. त्या कर्माचा लेप आपल्यावर लागणार नाही. आणि त्या कर्माचं जे फळ असेल, ते समष्टीसाठी चांगलं, ते आपण समष्टीला अर्पण केलं. अशा प्रकारे जर आपण कर्म केलं, तर मग त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं नाही लागणार. म्हणजे आपल्याकडून पाप घडणारच नाही. आपल्याकडून समष्टीच्याच कल्याणाचा विचार होईल. समष्टीच्या कल्याणाचाच विचार होईल आणि त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. तर अशा प्रकारचं कर्म जर आपण करत राहिलो, तर अशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या कर्मातून इतरत्र पसरेल. त्यामुळे काय होईल, की एकतर आपलं मन देखील शांत राहील. आपण हे सकारात्मक कर्म करत असल्यामुळे आणि आपलं मन शांत असल्यामुळे आपल्या आजूबाजूला जे वातावरण तयार होईल, आपल्या मनाच्या विचार लहरींच्या स्पंदनामुळे ही सगळी सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला पसरेल आपोआप. म्हणजे कसं असतं, की एखादं फूल जे असतं ना, गुलाबाचं फूल, ते सुगंध देत नाही किंवा मला सुगंध द्यायचा आहे म्हणून मी उमलणार आहे, म्हणून गुलाबाचं फूल उमलत नाही. गुलाबाच्या फुलामध्ये सुगंध असतो आणि तो सुगंध दरवळतो. फूल सुगंध देत नाही, फुलामध्ये सुगंध असतो. त्याचप्रमाणे एखादा जो कर्मयोगी असेल, खरा कर्मयोगी,
त्याच्या केवळ असण्यामुळे त्याच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरेल, कारण त्या कर्माचं फळ त्याला नकोच आहे. त्या कर्माचं फळ त्यांनी समाजपुरुषाच्या, परमात्म्याच्या चरणी अर्पण केलेलंच आहे. अशा प्रकारे जेव्हा माझ्याकडून कर्म घडेल, मी कर्म करणार नाही, कर्म माझ्या हातून घडेल. कारण की ते कर्म करत असताना माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्ता भाव असणार नाही. मला ना त्या कर्मापासून कर्ता भाव ठेवायचा आहे किंवा ओनरशिप ऑफ द ॲक्शन म्हणतो ना, तसं काही करायचं नाही आहे. मला माझ्या कर्मातून केवळ माझ्या चित्तशुद्धीचं फळ मिळवायचं आहे. त्याचं जे स्थूल फळ असेल, ग्रोस रिझल्ट ऑफ माय ॲक्शन, ते स्थूल फळ मी समाजपुरुषाला अर्पण करणार आहे. आणि मला हे कळलेलं आहे की कर्माचं फळ जे आहे ते कर्माच्या कायद्यानुसार किंवा भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार मिळणार आहे. तर ते नियम तर काही मी तयार नाही केले. ते नियम कसे चालतात, ते नियम अमुक असे असे चालतात, हे फक्त मला माझ्या हातून कळलं आणि त्या नियमांप्रमाणे राहण्याबद्दल मी स्वतःला तयार केलं. आणि तसा जर मी राहायला लागलो तर माझ्या हातून कर्म घडेल, माझ्या हातून खूप कर्म घडेल, माझ्या हातून चांगलंच कर्म घडेल आणि त्याच्यामुळे समष्टीचा फायदा होईल. आणि समष्टीचा फायदा झाला की माझा होईलच ना, कारण की मी देखील समष्टीचाच एक भाग आहे ना. म्हणजे माझं जे सीमित स्वरूप आहे, भौतिक सीमित स्वरूप, ते या समष्टीचाच पूर्ण भाग आहे ना. आपलं कसं असतं बघा की आपण 2 स्तरांवर राहत असतो. एक हे व्यावहारिक जग आहे, व्यावहारिक स्तरावर आपण राहत असतो. आत्ता आपण जसं एकमेकांशी बोलतोय हे व्यावहारिक आहे, ठीक आहे. तर ह्या व्यावहारिक स्तरामध्ये आपण जे काही करू ते आपण सगळ्यांच्या कल्याणासाठी करू. आणि ह्याच्या वरचा जो स्तर आहे, जो आध्यात्मिक स्तर आहे, त्या स्तरावर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरकच नाही ना. म्हणजे मला जी माझ्या असण्याची जाणीव आहे, ती जाणीव तुला जी तुझ्या असण्याची जाणीव आहे त्याच्यापेक्षा वेगळी थोडीच आहे. ती वेगळी नाही आहे. आपल्याला ती, आपण जेव्हा जागे असतो तेव्हा ती तशी इतकी स्पष्टपणे जाणवत नाही. आपण जेव्हा झोपलेले असतो तेव्हा ती जाणीव आपल्याला असते, परंतु ती जाणीव अजाणतेमध्ये असते. इन द सेन्स की आपल्याला त्याचा अनुभव होतो, परंतु जाणीवपूर्वक अनुभव नाही होत. म्हणून तर आपण रोज रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो ना, कारण की झोपेमध्ये आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव होतो, पण तो अजाणतेपणे होतो. म्हणजे वी एक्सपिरियन्स ब्लिस बट इन अनअवेअरनेस, असं होतं. तर तो जो आनंद आहे आपल्या खऱ्या स्वरूपाचा, तो आनंद जर आपल्याला जागेपणी, आत्ता जसं आपण एकमेकांशी बोलतो आहोत, तेव्हा जर कायम राहिला तर काय होईल, किती चांगलं होईल ना. तर त्याच्यावर एक श्लोक आता येणार आहे दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी. पण चांगला प्रश्न विचारला आणि चांगलं चिंतन झालं. एवढं सगळं चिंतन तुझ्या या विचारांमुळे आपलं झालं, त्याच्याबद्दल मला आनंद आहे. आणखी कोणाला काही चिंतन करायचं आहे? आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे किंवा सांगायचं आहे? आपल्या मनातले विचार तुम्ही व्यक्त करू शकता. मी एकटाच बोलतोय असं नको व्हायला. कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण करू शकता. तर
दादा नमस्कार, तनुज बोलतोय. नमस्कार तनुज. मला तुम्ही काल सांगितलं होतं ना, तो झोपा कसं म्हणजे हे थोडं सांगा, की जे ब्लिसफुल झोपायचा काय सिक्रेट आहे? ब्लिसफुल झोपायचं काय ते कसं सिक्रेट त्याला आहे? कसं प्रिपेअर करायचं थोडं म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे आपलं अन्न आणि हे तर आहेच, अजून काय करू शकतो? ठीक आहे, करू त्याच्यावर थोडंसं चिंतन. आपल्याला जर शांतपणे झोप लागावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर काय होतं पहा, की झोपेच्या आणि जागृत अवस्थेच्या मध्ये एक स्वप्नावस्था असते. तर पुष्कळदा काय होतं, की आपल्याला झोपल्याबरोबर किंवा झोपल्यानंतर थोड्या वेळाने किंवा उठण्यापूर्वी स्वप्नावस्थेत आपण जातो किंवा स्वप्नावस्थेचा अनुभव येतो असं म्हणायला पाहिजे. स्वप्नावस्थेत आपण जात नाही. स्वप्नावस्था आपल्यामध्ये येते आणि जाते. परंतु शांतपणे झोप लागण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर शांतपणे झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी आपलं मन जितकं शांत असेल तितकं शांत करायला पाहिजे आणि ठेवायला पाहिजे. तर शांत मन म्हणजे कुठलं मन? ज्या मनामध्ये इच्छा आणि कामना नाही आहेत ते. ज्या मनामध्ये काम म्हणजे कामना किंवा इच्छा नाही आहे ते मन म्हणजे शांत मन. ज्या मनामध्ये क्रोध म्हणजे अँगर किंवा राग आपण म्हणतो तो नाही आहे ते मन म्हणजे शांत. ज्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ नाही आहे, ग्रीड, ते मन म्हणजे शांत. ज्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह म्हणजे डिल्युजन. डिल्युजन म्हणजे काय, की माझ्या मनामध्ये माझ्या स्वतःबद्दलची अमुक एक कल्पना असते की मी अमुक कोणी आहे. ती जर कल्पना आपल्या डोक्यातून निघून गेली तर ते मन शांत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह. पाचवा आहे मद. मद म्हणजे मी सगळ्यांपेक्षा ग्रेट आहे. बाकी लोकांना काही कळत नाही, मला सगळं कळतं. मद, ॲरोगन्स. तो जर नसला तर आपलं मन शांत आहे. आणि सहावं म्हणजे मत्सर. म्हणजे कोणाकडे काहीतरी आहे परंतु माझ्याकडे ते नाही आहे म्हणून माझ्या पोटात दुखतंय. याला म्हणतात मत्सर. तर तो जर नसेल आपल्या मनामध्ये तर आपलं मन शांत आहे. तर हे जे 6 आपले शत्रू आहेत ते जर आपल्या मनात नसले तर आपल्याला शांतपणे झोपेचा अनुभव येऊ शकतो. आणि शांतपणे झोपेचा कशाला, जागेपणीच तेवढी शांतता आपल्या मनात राहू शकते ना. झोपल्यानंतरच तो अनुभव आपल्याला येईल आणि त्याच्यासाठी आपण झोपी जायची इच्छा करतो किंवा झोपण्याचा प्रयत्न करतो वगैरे. अशा सगळ्या प्रयत्नातून आपण पुढे चालत जाऊ ना, त्याची गरजच नाही पडणार. तर त्याच्यासाठी काही करण्यापेक्षा समजा आपल्याला समजलं की आपण कोण आहोत तर ह्या 6 गोष्टी आपोआप शांत होतील. तर कसं आहे पहा, की आपला गैरसमज असतो आपल्या स्वतःबद्दल की आपण कोण आहोत. तर पहिला जो गैरसमज असतो तो गैरसमज म्हणजे हा देह म्हणजे मी आहे. तर हा देह म्हणजे खरंच मी आहे किंवा नाही आहे ह्याच्याबद्दल आपण कधी विचारच नाही करत ना. आणि खरं सांगायचं तर हा देह मी नाही आहे हे कसं काय सत्य आहे ह्याच्याबद्दल आपण आधी बोललोय, पण पुन्हा एकदा सांगायला काहीच हरकत नाही, की हा देह अनेक प्रकारच्या कणांपासून तयार झालेला आहे. आणि या देहातला प्रत्येक कण इथल्या वातावरणात, पर्यावरणात आधीपासून आहे आणि होता आणि नेहमीच राहणार आहे. जे शरीरातले जे कण आहेत ते सगळेच्या सगळे कण आपण जेव्हा अन्न ग्रहण केलं त्याच्यापासून तयार केले. म्हणजे अन्नामधले काही कण आपण आपल्या शरीरावर चिकटवले आणि काही कण आपण फेकून दिले, असं झालं ना. तर ते अन्न जे आहे त्याच्यामधले जे कण आहेत ते कुठून आले? ते कण पृथ्वीपासून आले, जलापासून आले किंवा वायूपासून आले. आणि ह्या 3 महाभूतांपासून जे कण अग्निरूपाने रूपांतरित होऊन, अग्निमहाभूतामुळे रूपांतरित होऊन
अन्न म्हणून माझ्यासमोर आले. ते अन्न ग्रहण केल्यानंतर तेच कण मी माझ्या शरीरामध्ये रूपांतरित केले. असं झालं ना. तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे, नाही का? आणि ते दर क्षणी बदलतंय. म्हणजे आत्ता मी तुझ्याशी बोलत असताना माझ्या तोंडातून जी हवा बाहेर निघते तिच्यासोबत कार्बन डायऑक्साईडचे काही कण बाहेर जातात. आणि ते बोलून झाल्यानंतर मी जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा ऑक्सिजनचे काही कण माझ्या शरीरात जातात. त्यामुळे दर क्षणी माझ्या शरीरामध्ये बदल घडत असतो. पण बदलाचा अनुभव मला माझ्या आतून येत नाही. माझ्या असण्याबद्दलची जी जाणीव आहे ती मी जेव्हा अगदी लहान होतो तेव्हाही तशीच होती. जेव्हा मी युवावस्थेत आलो तेव्हाही तशीच होती. त्यानंतर प्रौढावस्थेत आलो तेव्हा देखील तशीच आहे. त्याच्यात काहीच फरक नाही पडलेला आहे. तर माझं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप न बदलणार आहे. ते अनादी पण आहे, अनंत पण आहे आणि अपरिवर्तनशील आहे. पण माझ्या व्यतिरिक्त मला जे काही आहे असं वाटतंय किंवा दिसतंय किंवा ज्याचा मला अनुभव येतोय ते परिवर्तनशील आहे. म्हणजे ते आत्ता ह्या क्षणी जसं आहे तसं मागच्या क्षणी नव्हतं आणि ह्याच्या नंतरच्या क्षणी पण नसणार आहे. मला जर कळलं की हे बदलणारं जे आहे ते मी नाही आहे, त्या बदलणाऱ्या सृष्टीसोबत, ह्या बदलणाऱ्या शरीरासोबत, ह्या बदलणाऱ्या सगळ्या पंचमहाभूतांसोबत जेव्हा मी तादात्म्य करतो तेव्हा माझ्या मनामध्ये अशांती निर्माण होते. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये तयार होतात जेव्हा मी बदलणाऱ्या सृष्टीला, बदलणाऱ्या गोष्टींना धरून ठेवतो, त्यांच्याशी माझं तादात्म्य होतं. पण जर मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला माझ्या आतमध्ये अनुभवायला येत आहेत आणि कशा? त्यांच्या प्रतिबिंबांच्या वृत्तींमुळे. आणि त्या वृत्ती खऱ्या नाही आहेत. वृत्ती खऱ्या नाही आहेत म्हणजे वृत्तींचा मला अनुभव येतोय, परंतु ते येतं जातं येतं जातं येतं जातं, म्हणजे त्याचा भास होतो, परंतु ते कायम टिकत नाही. आणि जर मला असं कळलं की माझ्या मनामध्ये जे काही होत आहे, माझ्या मनामध्ये ज्या काही वृत्ती उठत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वृत्ती आभासात्मक आहेत, त्या खऱ्या नाही आहेत, मग काय होईल? मग मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करेन का? अजिबात नाही. तर ह्या वृत्तींना पकडण्याच्या प्रयत्नाला थांबवणं ह्याला मोक्ष म्हणतात किंवा ह्याला मुक्ती म्हणतात. कारण मला माझ्या स्वरूपाची जाणीव आहे किंवा आतून झालेली आहे आणि ती जाणीव सारखी कायम राहते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे बदलणारं ते केवळ आभासात्मक आहे असं मला कळलं. त्यामुळे मी त्याच्या मागे जाणं, त्याच्या पाठीमागे पळणं आणि त्याला धरून ठेवणं बंद केलं. माझ्या मनातनं कामना गेल्याबरोबर माझं मन शांत होईल आणि अशा शांत मनामध्ये जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा ती रोज रात्रीची झोप साधी झोप न राहता समाधी होते. असं होतं. अनघाताई, आपण आपला हात वर केलाय त्यामुळे आपण स्वतःला अनम्यूट करा आणि चिंतन करा. बोला. अनघाताईंना आपल्याला अनम्यूट करायला लागेल पहिले. हां, बोला. हो, केलं. बोला. ओके. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला ज्या काही इच्छा होतात, म्हणजे कुठल्याही स्वरूपाच्या इच्छा होतात, ह्या इच्छा आपल्या शरीरालाच होत असतात ना. म्हणजे आपलं मन मागतंय का शरीर मागतंय हे कसं कळणार? म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहे. आता ह्याचा अतिरेक म्हणजे आपण विकृती म्हणतो हे पटतं.
आणि ज्याच्याकडे तो विवेक असतो तो त्याच्यातला फरक बरोबर समजू शकतो. पण एखादी गोष्ट आपल्या आत्म्याला हवी आहे का आपल्या शरीराला हवी आहे, यातला फरक आपण कसा ओळखायचा? चांगला प्रश्न आहे हा. तर शरीराच्या रक्षणासाठी आपल्याला जे काही ग्रहण करणं आवश्यक आहे, ते तर करायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला शरीरासाठी काय हवं आहे, ते आपल्याला आतून कळतं. त्याच्यासाठी आपल्याला निसर्गाने संकेत किंवा संवेदना दिलेल्या आहेत. म्हणजे मला जेव्हा भूक लागते आतून, खरंच भूक लागते, तेव्हा मला खायची इच्छा होते आणि अशा प्रकारच्या ज्या इच्छा असतात ना, ज्या नैसर्गिक इच्छा असतात, त्या इच्छा समजा आपण पूर्ण केल्या, की ती जेवढी तेव्हाची आपली गरज असेल तेवढ्याच आणि जेवढी आपली क्षमता असेल तेवढ्याच. त्याच्या पलीकडे समजा आपण तेच करण्याचा प्रयत्न केला, तर ते आपल्यासाठी हानिकारक होऊ शकतं. म्हणजे आपल्याला आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार असं सांगितलं जातं, की आपल्या आहारामध्ये 6ही प्रकारचे रस असावेत, थोड्या-थोड्या प्रमाणात. आणि ते रस आपल्या भोवताली जो निसर्ग आहे, त्या निसर्गामध्ये ज्या नैसर्गिक वनस्पती तयार होतात, त्या वनस्पतींमधून आपल्याला ते 6ही रस ज्या ऋतूमध्ये ज्या रसाची आवश्यकता आहे, तो रस आपल्याला तेव्हा त्या निसर्गातून, आपल्या सभोवतालच्या निसर्गामधनं मिळत असतो. तर तशा प्रकारच्या इच्छांची पूर्ती करणं, हे अगदी नैसर्गिक आहे आणि ते कुठल्याही प्रकारे आपण त्याला पाप किंवा वाईट असं समजू नाही शकत. प्रत्येक जीवाला आपली गरज पूर्ण करण्याचा पूर्ण हक्क आहे, पूर्ण अधिकार आहे. आणि ती गरज फक्त त्या देहरक्षणापुरती जर असली, तर ती किती असते प्रत्येक माणसाची गरज, ती प्रत्येकाला स्वतःला आतून कळत असते. असं नाहीये की सगळ्यांसाठी एकच गरज असेल. म्हणजे एक लहान मूल असेल, त्याची गरज वेगळी असेल. थोडा मोठा मुलगा असेल, मूल असेल, मुलगी असेल, तर तिची गरज वेगळी असेल. प्रौढाची गरज वेगळी असेल. वृद्ध व्यक्तीची गरज वेगळी असेल. त्यांच्या आहाराची गरज पण वेगळी असते. त्यांच्या शरीर रचनेनुसार, त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांच्या आहाराची गरज वेगळी असणारच आहे. तर अशा प्रकारची गरज भागवणं हे प्रत्येकाला करणं आवश्यक पण आहे आणि हा प्रत्येकाचा हक्क पण आहे. आणि हा सगळ्यांना मिळावा याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू ग्रहण न करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. म्हणजे आपण जेव्हा निसर्गामध्ये बघतो तेव्हा मनुष्य प्राणी सोडून इतर कुठलाही प्राणी त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचं ग्रहण करतच नाही ना. जेवढी त्यांची गरज असेल तेवढीच वस्तू ते लोक ग्रहण करतात. मनुष्य प्राण्याला इच्छा जी होते ना ती शरीरात नसून ती मनात असते. कारण की मनातल्या इच्छा पूर्ण नाही होत. मनातल्या इच्छा कधीच पूर्ण नाही होत. म्हणजे मनामध्ये एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी येते, दुसरी आली की तिसरी येते, तिसरी आली की चौथी येते, असं होतं. त्यांना काही अंतच नाही आहे. तर मनाच्या इच्छेला काही अंत नाही आहे. शरीराच्या गरजेला अंत आहे. शरीराच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेला अंत आहे. तर हे जर आपण आतून जाणलं आणि त्यानुसार जर आपलं जीवन आपण चालवलं, तर ते अजिबातच पाप नाही आहे. आणि हे आपल्याला आतून जाणवतं. तर ह्याच्यासाठी जो पहिला नियम आपण सांगतो सगळ्यांना नेहमी, आपला जो सत्वचा कार्यक्रम आहे त्याच्यातही सांगतो लोकांना, की पहिला नियम एकच पाळा तुम्ही, की मी भूक लागल्याशिवाय काही खाणार नाही. एवढा एक जरी नियम आपण 7 दिवस पाळला ना कन्सिस्टंटली, तर त्याच्या पलीकडचे पुष्कळसे नियम आपल्याला कळायला लागतील. आणि आपलं हे जे चिंतन होत आहे ना, ह्या चिंतनातनं आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. म्हणजे या चिंतनातनं मला देखील प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्ही मला ह्या सगळ्या चिंतनासाठी इथे बोलवता आणि आपली ही जी चर्चा होते दर शनिवारीचं मला खूप समाधान आहे. प्रज्ञाताई, आपल्याला काहीतरी विचारायचं आहे, त्यामुळे अनम्यूट करा. दादा, चिंतन खूप छान चाललंय. थँक्यू.
मला मुक्तीबद्दल प्रश्न होता. विचार ना. जेव्हा तुम्ही म्हणालात की मुक्तीच्याकडे जाणारा आपला कुठला मार्ग आहे आणि आपण कसं वागायला पाहिजे. सो आणि जे तुम्ही म्हणाल की आपण जेव्हा रात्री हे सगळे 6 जे आहे ते सोडून जेव्हा आपण झोपतो तेव्हा ती आपली झोप जी झोप नसते ती समाधी होते. मग मुक्ती इज इट related only when death happens or is it a usual feeling? असा माझा प्रश्न आहे. मुक्ती कॅन हॅपन राईट हिअर राईट नाव. मरायची काय गरज आहे? आपण मागच्या वेळेसही बोललो होतो की मृत्यू इज अन इल्युजन. मृत्यू होतो कशाचा? देहाचा. देहाचाही मृत्यू होत नाही. म्हणजे देहाचा जो आकार आहे तो बदलतो फक्त. देह जो तयार झालेला आहे पंचमहाभूतांपासून, ती सगळी पंचमहाभूतं त्यांच्या त्यांच्या जागी जाऊन विलीन होतात. नष्ट काहीच होत नाही, फक्त आकृती नष्ट होते. नाही? बरोबर. आणि जीव जर आपण म्हटलो, ज्या अर्थाने आत्मा हा शब्द या अध्यायात वापरला गेलाय, तो देखील नष्ट होत नाही. आपण जर म्हटलं की मागच्या जन्मी मी होतो, या जन्मी मी आहे आणि पुढच्या जन्मी मी राहणार आहे, म्हणजे काय झालं? मी कुठे नष्ट झालो? हे शरीर माझ्या अंगावर आलं, हे मी काढून टाकलं, कपडे काढतो तसं, आणि मग दुसरे कपडे घातले, असं झालं ना. म्हणजे मी तर कुठे गेलोच नाही, म्हणजे माझा मृत्यू नाही होऊ शकत. आणि हे कपडे जे आहेत त्यांचा कुठे मृत्यू होईल? त्याच्यातले जे सगळे कण आहेत, आत्ता आपण त्या सगळ्या कणांबद्दल बोललो ना, ते कण आपण पृथ्वीपासून, पाण्यापासून, हवेपासून सगळीकडनं तयार घेतले, त्याच्यापासून हे बनवलं. हे सगळेचे सगळे कण तिथे चालले गेले. काय नष्ट झालं? फक्त आकार बदलला, मृत्यू झालाच नाही. तर हे जर आपल्याला कळलं की हे जे बदलणार आहे हे सारखं 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 बदलतंय, आत्ता ह्या क्षणी पण तर बदलतंय, पण मला बदलाचा अनुभव येतच नाही. मी तुम्हाला सांग की तू लहानपणीची होती, तुझी जी तुम्ही स्वतःच्या बोलता तेव्हा असण्याबद्दलची जाणीव. तुम्ही बोलला ना असे की बदलाचा अनुभव येतो तोपर्यंत येत नाही. मी बोललो की बदलाचा अनुभव येतो. हो, म्हणजे काय बदललं? देन यू टेन टू थिंक की हा अच्छा मी कशी दिसायचे, मग माझी ग्रोथ कशी अरे झाली. तर तू स्वतःला देह मानलाय ना, म्हणून त्याच्यात बदल झालाय. तुझ्यात कुठे बदल झालाय? होते खरे. बदल देहामध्ये झाला. बदल देहामध्ये दरक्षणी घडतोय, हेच तर सांगितलं ना याच्या आधी. बदल हा देहामध्ये घडत असतो, आणि देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. आणि ती पंचमहाभूतं, आपल्या शरीरातली पंचमहाभूतं आणि सृष्टीमधली पंचमहाभूतं ही एकमेकांच्या सान्निध्यात एकमेकांशी बोलत असतात सारखी. दे आर इन कम्युनिकेशन विथ इच अदर. त्यांचं संतुलन असतं एकमेकांशी. जर बाहेरच्या हवेचं आणि आतल्या हवेचं संतुलन नसलं तर आपण जिवंतच नाही राहणार. बाहेरच्या हवेला आपण हवा म्हणतो, वायू म्हणतो, आणि आत जी असते शरीराच्या तिला आपण प्राण म्हणतो, नाही का? तर ह्या दोघांचं जेव्हा संतुलन असतं तेव्हाच तर हे शरीर चालू शकतं ना, नाही तर हे शरीर चालणारच नाही. तर मृत्यू, आपल्याला मृत्यू ह्या शब्दाचा जो अर्थ अभिप्रेत आहे किंवा ह्याच्यावरनं आपल्याला जे समजतं ते म्हणजे ह्या देहाचं केवळ विघटन असं आपण समजू शकतो. डिसइंटिग्रेशन ऑफ द एलिमेंट्स इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे सगळे पंचमहाभूतं एकत्र झालेली आहेत ती पंचमहाभूतं विलीन झाली. ह्याला आपण म्हणू की ह्या देहाचा, देहाच्या आकाराचा मृत्यू झाला. देहामध्ये जी वस्तू आहे तिचा मृत्यू नाही होऊ शकत, ती देखील अनादि अनंतच आहे. ठीक आहे. तर आपण जर ह्या आकृतीला खरं मानलं आणि त्या आकृतीला जर मी मानलं, म्हणजे बघ की हा देह मी आहे, हे चूक नाही. आपल्याला हा अनुभव येतोच की हा देह मी आहे, ठीक आहे, चूक ही नाही. चूक काय आहे की फक्त हाच देह मी आहे आणि इतर देह मी नाही आहे, ही चूक आहे. पण आपण एज ओल्ड जे ऐकत आलो आहे की मुक्ती मिळाली म्हणजे दॅट देन यू स्टॉप गेटिंग और रिसिव्हिंग अनदर बर्थ इन एनी फॉर्म. मग
मग ते हाऊ डज इट दिस कोरिलेट विथ मुक्ती? हे बघ, मुक्ती कशापासून पाहिजे आपल्याला? मुक्ती बंधनापासून पाहिजे, राईट? आपण जर बंधनात असलो तर मुक्ती हवी आहे, बरोबर आहे? तर आपण बंधनात कसे असतो पहा. आपण जी सीमित वस्तू आहे, जी बदलणारी वस्तू आहे, त्या वस्तूशी जेव्हा तादात्म्य करतो, तादात्म्य म्हणजे कसं की ती वस्तू मी आहे असं मानायला लागतो. ती वस्तू मी नाहीच आहे, परंतु ती वस्तू मी आहे असं मी मानलं. म्हणजे कसं की मी तुला आत्ता समजावून सांगितलं की आपलं शरीर जन्मापासून ते आत्तापर्यंत दर क्षणी बदलतंय, ठीक आहे ना? आणि त्या बदलणाऱ्या वस्तूला मी आहे, मी स्वतः आहे असं मी मानलं, राईट? जोपर्यंत मी ह्या बदलणाऱ्या वस्तूला मी आहे असं मानतो आहे, तोपर्यंत दुःखाला सामोरं जावं लागेलच. कारण की ही बदलणारी वस्तू आहे, मी स्वतः बदलणारा नाही आहे, परंतु बदलणाऱ्या वस्तूला मी आहे असं मी मानलं, ठीक आहे? आणि खरं तर हे फक्त मान्यताच आहे. ही मान्यताच आहे, हे सत्य नाही आहे. म्हणजे मी जरी कितीही मानलं की हे शरीर मी आहे किंवा या शरीरासोबत माझं बंधन आहे, तर ते खरं नाही आहे. माझ्या शरीरासोबत माझं बंधन नाहीच आहे. म्हणजे दर क्षणी हे शरीर बदलतंय, परंतु मी त्या बदलणाऱ्या शरीराला धरून ठेवू शकत नाही. म्हणजे तू मला सांग की लहानपणी तू जी होती, शाळेमध्ये जायची कुठल्यातरी, त्या शाळेमध्ये असताना तुझी उंची अमुक एवढी होती. तर तो जो बाल्यावस्थेतला आपला देह होता, तो देह आता राहिला नाही. तर तो गेलेला देह कुठे आहे, तो मला आणून द्या परत, असं आपण कोणाकडे जाऊन गाऱ्हाणं ठेवणार आहे का? असं नाही करणार. त्या देहासोबत माझी आसक्ती होती असं खरं नाहीच आहे. ह्या देहासोबत माझी आसक्ती आहे असं खरं नाहीच आहे. ह्या देहासोबत माझी आसक्ती आहे असं मी मानलेलं आहे. माझी ही जी आसक्ती आहे माझ्या देहाबद्दलची, हीच मिथ्या आहे, हीच भ्रांती आहे. तर जेव्हा माझ्या डोक्यामधनं हे ह्या आसक्तीचं खूळ चाललं जातं, तेव्हा मला असं लक्षात येतं की अरे मी आसक्त कधी नव्हतोच. म्हणजे मी बांधलेला कधीच नव्हतो. आसक्ती आहे परंतु बंधन कधीच नव्हतं, ठीक आहे ना? तुला आठवतं ना, आपण ती धोब्याची आणि त्याच्या गाढवाची गोष्ट सांगितलेली, आठवते का? हम्म. की एक धोबी असतो, तो एकदा गाढवाला घेऊन जातो नदीवर, तेव्हा विसरून जातो दोरी घेऊन जायला. तर त्याला आता बांधायचं कसं? तर तिथला एक माणूस त्याला सांगतो की तुम्ही असं करा, त्या गाढवाला तिथे दोरीने बांधण्याचं नाटक करा फक्त. मग तो गाढव तिथेच राहील दिवसभर आणि तो राहतो तिथे तसा. पण मग जेव्हा परत आणायला बघतो धोबी त्याला, गाढवाला, तेव्हा तो निघत नाही तिथून. त्याला असं वाटतं की आपण बंधनात आहे. मग त्याला दुसरा माणूस सांगतो इथल्या गावातला की त्याला सोडवण्याचं फक्त नाटक कर. तो नाटक करतो सोडवण्याचं. तो बंधनात कधी नव्हताच. तर ह्या गीतेच्या अभ्यासामुळे किंवा ह्या सगळ्या चिंतनामुळे आपण काय करतो आहोत? आपण हे जे अझ्युम्ड मान्य केलेलं बंधन आहे, चुकीची मान्यता, हे फक्त सोडवण्याचा प्रयत्न करतोय. बंधनात आपण नाहीच आहे. नाही कळत आहे? कळलं. डोक्यावरनं चाललंय. नाही नाही कळालं. कळलं ना आता? तर जोपर्यंत मी मला स्वतःला हा देह आहे असं मानत असतो, तोपर्यंत हे सगळे प्रश्न मला उद्भवतात, माझ्या मनामध्ये उद्भवतात. परंतु ज्या क्षणी मी हा गैरसमज माझ्या डोक्यातनं काढून टाकतो की हा देह म्हणजे मी आहे, असं जे मी मानलेलं आहे ते ठीक नाही आहे, हा देह म्हणजे मी नाही, म्हणजे ठीक आहे, देहामधनं मला ह्या जगाचा अनुभव येतोय, माझा स्वतःचाही अनुभव येतोय, परंतु फक्त हाच देह मी नाही आहे. ह्या जगातल्या चराचरामध्ये मीच आहे. हे जेव्हा मला कळतं, तेव्हा मग काय होईल की आप-परभाव चालला जाईल. म्हणजे काय की ज्याप्रमाणे माझा हात समजा कापला तर मला दुःख होतं, त्याचप्रमाणे तुझा जर हात कापला तर तुला देखील दुःख होईल. हे मला कळतं. त्यामुळे मी तसं तुझ्यावर कधीही काही करणार नाही. म्हणजे जे मी स्वतःसाठी करणार नाही, ते मी इतरांवर कधीच करणार नाही. म्हणजे काय होईल की गोल्डन रूल होईल ना, डू अनटू अदर्स ॲज यू वुड बी डन बाय. म्हणजे मला जे करायला आवडतं तेच मी लोकांसाठी करायला पाहिजे, किंवा जे मला आवडत नाही ते मी लोकांसाठी अजिबात करायला नको. इजंट इट? तर अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपली प्रगती होईल. आणि कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे तो देखील ह्याच्यावरच आधारित आहे.
की जेव्हा मी स्वतःच्या संकुचित देहबुद्धीतून बाहेर निघतो, तेव्हा मी समष्टीसाठी कर्म करायला प्रवृत्त होतो आणि करतो. जर तशी माझी प्रवृत्ती नसली किंवा जर माझी दृष्टी तेवढी व्यापक नसली, तरी देखील अशा दृष्टीने जर मी कर्म करत राहिलो की माझ्या कर्मामुळे समष्टीचा फायदा झाला पाहिजे, तर असं कर्म करता करता माझी दृष्टी व्यापक होईल. तर जोपर्यंत मी देहबुद्धीमध्ये आहे, जोपर्यंत मला असं वाटतंय की हा देह म्हणजे मी आहे, देहाच्या आतमध्ये मी आहे आणि बाहेर जग आहे, तोपर्यंत मला कर्मयोगाच्या सिद्धांतानुसार माझ्या वाट्याला, माझ्या आयुष्यात, माझ्या वर्णानुसार, माझ्या आश्रमानुसार जे कर्म सहज आलेलं आहे आणि जे कर्म करण्यामध्ये मला सहजतेचा अनुभव होतोय, तसंच कर्म मी करत राहणं, त्यातनं कुठल्याही फळाची अपेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी न करता जर केलं, तर माझं चित्त शुद्ध होईल, समाजामध्ये शांती असेल, माझ्या मनामध्ये शांती असेल आणि मला रात्री छान शांत झोप लागेल. बघ, मला लहानपणी ना पुष्कळ लोक प्रश्न विचारायचे, तुझं जीवनाचं ध्येय काय? तर मी त्यांना म्हणायचो, की बघा, माझं जीवनाचं ध्येय फार सोपं आहे. रोज रात्री पलंगावर झोपल्यानंतर मला शांत झोप लागली पाहिजे, बस एवढंच ध्येय. ते ध्येय आजपर्यंत नेहमी होत आलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी आत्ता हे जे सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा मला जेव्हा विसर पडला, तेव्हा झोप नाही आली बरोबर. जेव्हा आपण जगामधल्या घटनांमध्ये देशकाल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या 5 मध्ये अडकलेलो असतो आणि त्याच्याशी आपलं तादात्म्य असतं, तेव्हा आपल्याला रात्री झोप नाही लागत बरोबर. पण जेव्हा आपण ह्या मनस्थितीमध्ये, ह्या चिंतनामध्ये झोपी जातो की हे म्हणजे मी नाही, मला जे बदलताना दिसतं आहे ते केवळ आभासात्मक आहे, ते सत्य नाही. ते दिसतंय, त्याचा भास अवश्य होतोय, परंतु ते सत्य नाही. म्हणजे काय की ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय की ते दिसतंय आहे असं, परंतु ते वास्तविक नाही. हे जर मला कळलं, तर ह्या चिंतनात जर मी झोपी गेलो रोज रात्री, तर मला शांत झोप लागणारच आहे, लागतेच. तर त्याच्यासाठी बघ की आता अर्थात आपण आत्ता फक्त कर्मापर्यंतच आलेलो आहोत ना, दुसऱ्याच अध्यायामध्ये आलेलो आहोत, राईट. ह्या कर्माच्या सगळ्या पायऱ्यांनंतर याच्यानंतरची जी पायरी आहे ती म्हणजे उपासनेची पायरी आहे ना, भक्तीची पायरी आहे. तर त्याच्यामध्ये जे आपल्याला नामजपाबद्दल सांगितलं जातं, तर तो एक खूप चांगला उपाय आहे की रात्री झोपत असताना किंवा झोपायला जाताना पलंगावर पडल्यानंतर आपण काय कर्म करणार आहे, तर तेव्हा समजा आपण नामजप केला, किंवा जर आपल्याला ह्या सगळ्या चिंतनाची सवय नसली किंवा हे माहितीच नसलं, तरीसुद्धा एक छोटासा मंत्र, कुठलाही मंत्र, तो मंत्र आणि आपला श्वासोच्छ्वास, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण सिंक्रोनाइज केल्या, म्हणजे श्वासासोबत नाम जोडलं, तर काय होईल की ते नाम घेता घेता आपल्याला खूप शांत झोप लागेल. अशा प्रकारे जर आपण रोज रात्री झोपलो, तर पहा असा एकदा प्रयोग करून कधीतरी जर केला नसेल तर. मस्त, छान. उल्हास, अनम्यूट करा स्वतःला. हा, नमस्कार. आपलं नाव एकदा आपण सांगू शकाल काय पूर्ण? हा, उल्हास पेडामकर. पेडामकर, व्हेरी गुड, बोला. हा. दादा, मी आहे ना, असे म्हणजे कोणतं काम, चांगलं काम ठरवतो ना, तर ते होत नाही. म्हणजे ते काम करायला आहे ना, सुरुवातच होत नाही ते बरं, काम. आणि दुसरी गोष्ट, अजून एक प्रश्न आहे काम करायला की सुरुवात होत नाही म्हणजे काय होतं? म्हणजे इच्छा खूप असते, पण सुरुवातच होत नाही ती. ओके, असं आहे. मग तर ते कशामुळे होते? म्हणजे इच्छा तर खूप असते, पण होतच नाही. कोणतं पण काम करायला घेतलं तर असं हे कुठलं काम, म्हणजे असं काम, ठरवलं. असं 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 काम की ज्यांनी आपल्याला त्याचा काहीतरी लाभ व्हावा ह्या दृष्टीने आपण काम करतो, की जे काम ज्याच्यामुळे
सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल अशा प्रकारचं काम, कुठल्या प्रकारचं काम? नाही म्हणजे आता समजा मी एका ठिकाणी कामाला आहे, पण हं, मला काम सांभाळून ती असं म्हणजे शेतीचं करायचंय. तर ओके. ते नियोजन करत असतो, पण ते योग जुळून नाही येते ते सगळ्या गोष्टीचे. तर त्या संदर्भात काय आता पहा की आपल्यासमोर जे सध्या काम आहे, जे आपल्याला करणं भाग आहे, कर्तव्य म्हणून किंवा समजा आपला काही व्यवसाय असेल किंवा कुठे आपण समजा नोकरी करत असलो, तर त्याच्यामुळे जो आपल्याला पगार मिळतोय, त्याच्यामुळे आपला चरितार्थ चालतोय, आपला प्रपंच चालतोय, आपल्याकडे रोज म्हणजे जेवण करायला मिळतंय. तर अशा प्रकारचं काम आपण सोडून दुसरं नाही करू शकत आत्ता. ते करत असताना यू हॅव टू सिक्युअर दॅट म्हणजे ते तर चाललंच पाहिजे व्यवस्थित. त्याच्यानंतर जर आपल्याला काही करायची इच्छा असली किंवा करू शकलो आपण, वेळ देऊ शकलो त्याला, तर ते सुरू करावं आणि मग ते सुरू झाल्यानंतर त्याच्यातून समजा आपल्याला पर्याप्त उत्पन्न जर मिळत असेल आणि त्यातून जर आपला चरितार्थ चालत असेल, तर ते करायला काही हरकत नाही आहे. पण जोपर्यंत ते सिक्युअर होत नाही, जोपर्यंत त्याची शाश्वती नाही, तोपर्यंत जे आहे ते करत राहणं हातातलं. आणि अजून एक जे प्रश्न करतोय आहे. आपण हां, हां, बोला, बोला. जोपर्यंत आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये आपलं मन लावून आणि प्रामाणिकपणे करत राहणं, हेच आपल्या हातात आहे, नाही का? अजून एक प्रश्न आहे. हां. अ, जे आता तुम्ही ते 4 युग म्हटलेलं ना, तर ते आपलं आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकचं जे सिम्बॉल दाखवलेलं आहे ना, हां. तर त्याच्याशी ते रिलेटेड आहे का ते? मला कल्पना नाही खरं सांगायचं तर. अच्छा. स्वस्तिकाबद्दल मी काही फारसा विचार केलेला नाही आहे. हं. पण 4 युग जी आहेत ना, ही 4 युग देखील कुठे आहेत? ही 4 युग माझ्या मनातच तर आहेत ना. म्हणजे आपण पुस्तकात ते वाचू किंवा कोणाकडनं ऐकू, कोणाकडनं आपण शिकू ते, परंतु ते समजलं कुठे आपल्याला? ते समजलं आपल्या मनातच ना आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगामध्ये ज्या आहेत असं वाटतं, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात असतात. जग हे आपल्या मनाचा विस्तार आहे. जगाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. जगाला अस्तित्व माझ्यामुळे आहे. मीच जर नसलो तर जग नाही आहे माझ्यासाठी. म्हणजे पहा की आपण जेव्हा रोज रात्री झोपतो की नाही, तेव्हा जग कुठे जातं? हे जग असेल, जिथे असेल तिथे असेल, परंतु त्याचा अनुभव मला येत नाही. नाही? तर जगाचा अनुभव मला जो आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त जगाबद्दल मला काय माहिती आहे? काहीच माहिती नाही. त्यामुळे माझं जग हे केवळ माझंच असतं आणि जग जसं आहे, तसं ते मला कधीच दिसत नाही. जग मी जसा आहे किंवा जगाच्या नात्याने किंवा जगाच्या नात्यात, जगाच्या तुलनेत मी स्वतःला काय मानलेलं आहे, त्यानुसार जग मला दिसतं. म्हणजे पहा की प्रज्ञा इथे जी आहे, आत्ता जिने मला प्रश्न विचारला, तिला मी माझी बहीण आहे असं मानतो. ठीक आहे? आणि ती मला दादा म्हणते. तर तिला मी माझी बहीण का बरं मानतो? कारण की मी स्वतःला तिचा भाऊ मानलेला आहे. म्हणून ती मला बहीण दिसते. तिचा जो नवरा इथे प्रसाद, तो जेव्हा तिच्याकडे बघतो, तेव्हा तीच प्रज्ञा त्याला त्याची बायको आहे असं दिसते. का? कारण की त्याला स्वतःला तिचा नवरा आहे असं मानलेलं आहे. का बरं मानलेलं आहे? कारण की 7 फेरे घेतले अग्निभोवती. जेव्हा लग्न झालं त्या क्षणापासून प्रसादनी प्रज्ञाला मी तिचा नवरा आहे असं मानलं, म्हणून ती त्याची बायको आहे असं त्याला दिसतं तिच्याकडे बघून. आणि त्यानंतर त्यांची जी मुलगी आहे, ती मुलगी जेव्हा प्रज्ञाकडे बघते, तेव्हा प्रज्ञा तिला आई म्हणून दिसते. का? कारण की तिने स्वतःला प्रज्ञाची मुलगी आहे असं मानलेलं आहे. ह्या सगळ्या मान्यता आहेत. म्हणजे प्रज्ञाच्या मुलीला प्रज्ञा तिची आई आहे असा प्रत्यक्ष अनुभव नाही. प्रज्ञाला
तिची मुलगी तिची आहे ह्याचा अनुभव आहे, कारण की तिने तिच्या पोटातनं बाहेर पडताना बघितलंय. अजिबात कुठल्याही प्रकारची शंका नाही तिच्या मनात. परंतु मुलीच्या मनामध्ये प्रज्ञा माझी आई आहे ही मान्यता आहे. म्हणजे कसं की मी प्रज्ञाची मुलगी आहे असं मी मानलं स्वतःला, म्हणून प्रज्ञा माझी आई आहे. तर हे जग, समजा प्रज्ञा आपण जग आहे असं म्हटलं, तर हे जग मला जसं आहे तसं नाही दिसत. मी स्वतःला त्या जगाच्या नात्यात कोण आहे असं मानलेलं आहे, त्यानुसार ते जग मला तसं दिसतं. ठीक आहे. तर जगाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. जगाला स्वतंत्र अस्तित्व बिलकुल नाही आहे. जग हे माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे मी स्वतःला जगाच्या तुलनेत, जगाच्या नात्यात काय आहे असं मानलेलं आहे, त्यानुसार जग मला तसं दिसतं. तर आपल्याला जगावर काम नाही करायचंय, आपल्याला काम आपल्या मनावर करायचं. जर आपण आपल्या मनावर काम करायला सुरुवात केली आणि जर ते मन शुद्ध केलं, तर ते कशामुळे होतं? कर्मयोगाने होतं. कर्मयोगामुळे चित्ताची शुद्धी होते. तर जर आपण कर्मयोगाच्या सिद्धांतानुसार आपलं कर्म केलं आणि करत गेलो, म्हणजे कसं की आत्ता आपल्या हातामध्ये जे काम आहे ते आत्ता आपण प्रामाणिकपणे जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या चांगल्या पद्धतीने करू. त्याच्यातून जे फळ मिळेल ते फळ निसर्गाच्या नियमांप्रमाणे मला मिळतं आहे, कर्माच्या सिद्धांताप्रमाणे मला मिळतं आहे, अशी माझी ठाम भूमिका असेल आणि त्या फळावर माझी कुठल्याही प्रकारची आसक्ती असणार नाही, अशा पद्धतीने जर मी ते कर्म केलं, तर तसं कर्म करत असतानाच माझं चित्त शुद्ध होईल आणि त्या शुद्ध चित्तामध्ये अशा प्रकारच्या विचारांना खत पाणी मिळेल आणि आपण हे जे चिंतन करतो आहोत त्या चिंतनाचा आपल्याला लाभ पण होईल आणि त्याच्यामुळे आपलं जीवन खूप सुखद किंवा आनंददायक देखील होईल. आमचे मित्र बंधू इथे आलेले आहेत, डॉक्टर प्रशांत. मी त्यांना म्हणतो की आपण स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार विक्रम. नमस्कार. नेहमीच शनिवारी प्रयत्न असतो, पण उशिरा आल्यावरच उशिरा जॉईन होता येतं, कधी कधी जॉईन होता येत नाही. हरकत बट नाही. मजा आली. गेले 10-12 मिनिटं मी ऐकतोय. अतिशय सोप्या भाषेत, अतिशय म्हणजे ग्रेट असे तू चिंतनाचे विषय मांडलेले आहेत. ते खरोखर तुझ्या आम्ही श्रोत्यांनी ते जर त्याच्यावर खरोखर लक्ष दिलं आणि मग तू सांगतो त्याप्रमाणे चित्त शुद्ध, मन शुद्ध वगैरे त्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. मला एक सांगावंसं वाटतं की कुठलीही पद्धत, कुठलाही मार्ग, भक्ती मार्ग असो, अजून कुठला मार्ग असो, कर्मयोग असो, मला नॉलेज नाही त्याचं. आणि मी तुझे डिस्कोर्सेसही बहुतेक अर्ध्यापेक्षा जास्त मिस केले असल्यामुळे माझा एक तो गोल्डन चान्स जातोय, हुकतोय तू काय सांगतोय. पण जे जे काही आपण ज्या ज्या क्षणी चित्तशुद्धीच्या मार्गाने म्हणा, कुठल्या भक्ती मार्गाने म्हणा, जे काही कमवलं ते ताबडतोब सोडणे, त्याचं विसर्जन करणे. जर मी हा नाहीच, हे तू जे सांगतोय, तर मी कमवलेलं सुद्धा काहीच नाहीये. त्यामुळे मी कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी शुद्धीकरणाच्या सुद्धा ज्या कमवल्या, त्या सुद्धा मी तात्काळ त्यागणे हे तितकंच महत्वाचं आहे जितकं शुद्धीकरण महत्वाचं आहे. म्हणजे ते फायनल शुद्धीकरणाची भावना सुद्धा मी त्यागली. विसर्जित करणं आवश्यक आहे. करेक्ट. पहा की आपण जोपर्यंत इथे आहोत नाही या जगामध्ये, तोपर्यंत आपल्याला कुठल्या ना कुठल्या भूमिकेवर राहणं आवश्यक आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पुढे होणार आहे गीतेमध्ये. म्हणजे स्वतःसाठीच समजा आपण काही कर्म करत राहिलो आणि इतरांचं जे होईल ते होईल, तर ही तामसी वृत्ती आहे. स्वतःच्या अहंकाराला जर आपण जोपासणार असू आणि त्यानुसार कर्म करणार असू, तर ती राजसी वृत्ती झाली. आणि स्वतः कर्म करू, सगळ्यांच्या कल्याणासाठी करू, ही सात्विक वृत्ती झाली. तर ह्या तिघांच्याही पलीकडे आपल्याला जायचंय. जर मला कळलं की कर्माचा जो परिपाक आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे तो कर्माच्या सिद्धांतानुसार किंवा निसर्गाच्या नियमांनुसार किंवा प्राकृतिक भौतिक नियमांनुसार घडत असेल, तर
याच्यावर माझी ओनरशिप मी कशी ठेवणार? नाही ठेवू शकत. पण जे योग्य कर्म आहे, जे माझ्या वाट्याला आलेलं आहे, जे स्वधर्म कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे, वर्णानुसार, आश्रमानुसार, ते आनंदपूर्वक करत राहणं आणि त्याच्या फळाची इच्छा केवळ स्वतःसाठी न ठेवता समष्टीसाठी ते कर्म जर आपण केलं आणि त्या समष्टीच्या चरणी जर आपण अर्पण केलं, तर असं कर्म करत असताना आपली चित्तशुद्धी होते. व्हायला पाहिजे. हा गीतेचा सिद्धांत आहे, हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे आणि हे माझ्या अनुभवात देखील आलेलं आहे की जेव्हा असं घडलं हातून, तेव्हा ते कर्म करत असतानाच खूप आनंद आणि समाधान मिळालं. आणि जेव्हा अशा प्रकारे कर्म केल्या गेलं की जेव्हा फळाची अपेक्षा होती, तेव्हा त्या कर्मातही आनंद नव्हता, कारण की कष्ट होते. आणि फळ मिळाल्यानंतर जर कमी मिळालं तर मग दुःख, असं होतच ना. खूप चांगला विचार आहे. तर आपण इथे आलात सगळेजण, 1 तास व्यवस्थित माझ्यासोबत शांतता पूर्वक हे सगळं ऐकून घेतलं पेशंटली. दादा माझा एक प्रश्न आहे मच्छिंद्र बिलकर. हां, बोला. ऍक्च्युली कर्माचं फळ कधी मिळतो हे कसं कळणार? मी एक उदाहरण देतो की माझा एक मित्र आहे जो आम्ही शिक्षण जेव्हा घेत होतो 10वीला, अजून आजपासून कमीत कमी एक 25 एक वर्ष झाले असतील. ओके. तो 10वी पास नाही केलं त्याने. ओके. 10वीला नापास झाला. त्याच्यानंतर त्याने कधीच काय शिक्षण घेतलं नाही. मी शिक्षण घेतलं, इंजिनिअरिंग केली. त्याच्यानंतरपासून आता जवळ-जवळ 22 वर्ष मी नोकरी करतोय. ओके. आणि त्याच्यामध्ये पण काय लबाडपणा करत नाही. म्हणजे कुठे म्हणजे एकदम व्यवस्थित कोणाला चुकीचं काही काम करत नाही. नोकरी आहे म्हणजे त्यांच्याबरोबर एकदम प्रामाणिकपणे काम करतोय. पण तो जो माझा मित्र आहे, जवळ-जवळ एक 2010 मध्ये अप्रॉक्सिमेटली 2010 किंवा 8 मध्ये त्याने एक मर्डर केला. तो जेलमध्ये गेला. 7 वर्ष त्याने शिक्षा काढली आणि आज तो एक 1.5 कोटीच्या फ्लॅटमध्ये आहे. आणि मी एवढे 23 वर्ष काम करून मी 35 लाखाचं घर घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता त्याचं लोन भरतोय. म्हणजे मी रिटायर होईपर्यंत लोन भरतच राहणार. तर हे कर्माचं फळ कसं आपण म्हणजे मला नाही कळत आहे. कर्म तर करतोय आपण. आपण ह्याच्या मागच्या चिंतनामध्ये हा विषय घेतला होता आणि त्याचं रेकॉर्डिंग ऐकायला आवडेल कदाचित आपल्याला, कारण की त्याच्यामध्ये आपण आपल्या जीवनाकडे बघण्याची आपली दृष्टी असते ना, आणि जे आपल्याला दिसतं ते म्हणजे बुद्धिबळाचा जो पट असतो ना, तसं असतं. तर त्या बुद्धिबळाच्या पटावर जो खेळ सध्या सुरू आहे, तो खेळ आपण फक्त फार कमी वेळापुरता बघतो. तर जे आपल्याला दृश्य सध्या दिसतंय ना, ते दृश्य याच्या आधी जे काही खेळली गेली किंवा ज्या काही चाली आपण चाललो, त्यानुसार आत्ता जे दिसतंय ते दिसतंय. बरोबर आहे? ओके. आता जे दिसतंय ना, त्याला आपण बदलू नाही शकत, कारण पण की मी आपण जिवंत आणि काळाबरोबर मागे जाऊ शकत नाही. दादा कसं आहे, मी जिवंत आणि असेपर्यंत जर मी त्याच्यापेक्षा जास्त जिवंत राहिलो तर मग मी समजेल की बाबा चांगलं आहे. पण जर माझं काय कमी जास्त झालं आणि तो जिवंत राहिला तर हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपण स्वतःला काळामध्ये मर्यादित केलेलं आहे. हं? बरोबर. म्हणजे मी असं माझ्या मनाची समजूत करून घेतली की ह्या देहाचा जन्म होण्यापूर्वी मी नव्हतो हां, आणि बरोबर. ह्या देहाचं विघटन झाल्यानंतर मी राहणार नाही, ओके. अशी मी कल्पना केली. आणि ह्या देहाची जी यात्रा आहे, म्हणजे आईच्या पोटातनं बाहेर निघाल्यापासून ते स्मशानात जाईपर्यंत, ह्या वेळेमध्ये, ह्या काळामध्ये मी हा जो बुद्धिबळाचा पट बघितला किंवा बघतोय, तेवढाच फक्त तो पट आहे, अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतली. म्हणून माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. ठीक आहे. परंतु जर मला हे लक्षात आलं की हा देह असण्यापूर्वी देखील मी होतो, मी दुसऱ्या देहामध्ये होतो. हं. हां, आणि हा देह गेल्यानंतर देखील मी कुठल्यातरी दुसऱ्या देहात राहणार आहे. हे जर मला हां. कळलं, तर ह्याच्यावरनं मला काय बोध झाला, की हा देह क्षणभंगूर आहे, परंतु मी कायम आहे. माझा ना जन्म झाला होता, ना माझा कधी मृत्यू होऊ शकतो. ठीक आहे. हे मला कळलं. मग काय होईल, की ह्या देहामधून मला जो अनुभव येतोय, ह्या जगाचा, तो अनुभव केवळ क्षणिक आहे.
तर ह्याच्या ओके. आधी काय झालं होतं ह्याची मला आठवण नाही. परंतु ओके. हे जे जग किंवा हा जो पट मला आत्ता असा दिसतो आहे, तो पट हे माझ्याच कर्मांमुळे किंवा मी ज्या चाली खेळलो असेल ह्याच्या आधी त्याच्यामुळेच तो आहे, ह्याच्याबद्दल माझी पूर्णपणे खात्री असायला लागते. ठीक आहे. मग काय होईल, की आत्ता जो पट माझ्यासमोर आहे, तेव्हा मी ह्या पटावर कुठल्या चाली खेळायला पाहिजे, हे मला कळतं. आणि ते जर मी बरोबर चाली खेळलो, तर मग ह्याच्यानंतर चांगल्या दिशेने माझा तो खेळ जाईल. जर पण दादा, हां. मागच्या जन्माचं फळ जर आता मिळत असेल, पण ह्या जन्माचं तर त्याने पाप केलंय, तर त्याचं कर्माचं फळ तर कधी त्याला काय पुढच्या जन्मी मिळणार? हे पहा, आपल्याकडे आपण समजा संपत्ती जमा केली, म्हणजे भौतिक संपत्ती. तर त्या संपत्तीमुळे आपण पूर्ण झालो. ही आपल्या मनाची जी भ्रांती आहे, ही भ्रांती समजा दृढ झाली, तर आपण जे काही केलं त्याच्यामुळे आपण स्वतःपेक्षा दूर गेलो आणि आपली अधोगती झाली असं समजायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला समजा 1.5 कोटीचा फ्लॅट आपल्याजवळ असला, म्हणून आपण श्रेष्ठ झालो, असं जर वाटत असलं, तर ती खूप मोठी भ्रांती आहे. आणि त्या भ्रांतीमध्ये जर आपण राहिलो आणि त्याच्यासाठी जर आपण आपलं कर्म केलं, तर आपली अधोगती झाली हे समजायला काही हरकत नाही. मला हे नाही म्हणायचं की आपल्याकडे चांगलं घर असू नये. मी ज्या घरात राहतो ते घर खूप चांगलं आहे. ठीक आहे. परंतु आपण जे काही मिळवतो, जी काही संपत्ती आपण अर्जित करतो, ती संपत्ती आपण प्रामाणिक परिश्रमातून मिळवलेली असली पाहिजे. याच्याबद्दल तेच आपण ह्याच्या आधी आपल्याला बोललो. आता हे जे माझं घर आहे ते प्रामाणिकपणे नाही घेतलेलं आहे. त्याला मे बी वेगळ्या वेने मिळाला असेल. 1.5 कोटी ठीक आहे ना, असं. इट्स ओके. हे बघ, आपल्याला त्याच्याबद्दल लोक काय करतात ह्याच्याबद्दल आपण सगळ्यात पहिले ना, लोक काय करतात किंवा लोक काय म्हणतील आपल्याला, ह्या 2 गोष्टी आपल्या डोक्यातनं पूर्णपणे काढून टाकायच्या. पण आपल्याला दादा, कोणाला त्याचं काहीही कर्माचं सिद्ध फळ करायचं आता नाही. का नाही मिळत आहे, असं मला म्हणायचंय. तर 1.5 कोटीचं घर मिळालं म्हणजे हे चांगलं फळ आहे आणि माझ्याकडे 35 लाखाचा फ्लॅट आहे, हे म्हणजे चांगलं फळ नाहीये, हे कोणी सांगितलं? हे नाही सांगितलं, पण मग बरोबर आहे. पण हे आपण आपल्या डोक्यामधल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत, की 35 लाखाचं घर कष्टाने मिळवलेलं हे 1.5 कोटीचं घर कष्टाने न मिळवलेल्या पैशापेक्षा कमी आहे, हा गैरसमज आहे. हे कोणी सांगितलं होतं? ओके. त्यामुळे आपल्याला हे पहा, आपल्याला ह्या जगामध्ये कुणाला काहीही सिद्ध करायचं नाही. आपल्याला ह्या जगामध्ये आपण जे आलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. कुठला उद्धार? 35 लाखाच्या फ्लॅटमधनं 1.5 लाखाचा उद्धार नाही. आपल्या स्वतःचा हा, ते उद्धार. तर बरोबर आहे. ठीक आहे? तर आता समजा आपण ह्या चिंतनाला येत राहिलो दर शनिवारी, तर हं. पुष्कळ ज्या शंका आहेत आपल्या मनातल्या ना, त्या हळू-हळू जायला लागतील. आपण येत जाऊ दर शनिवारी आणि ह्याच्यावर आपण थोडंसं करू चिंतन. आत्ता शांतपणे करू, आत्ता नाही करू इमिजिएटली, पण पुढच्या वेळेस करू वाटल्यास. आता मी एक प्रश्न हा, फक्त चालेल. घेणार आहे. नाही, एक प्रश्न मला आणखीन घ्यायचा आणि त्यानंतर मी रेकॉर्डिंग थांबवणार आहे. तर अनघाताई, आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता का? आपण हात वर केला होता. अनघाताई पहिले विचारतील आणि मग सरितानी हात वर केला तर सरिता पण विचारू शकते. पण अनघाताई, तुम्ही काही म्हणत होता का? तुम्ही असाल तर मग करा. अ, बोला. नाही, आपण दुसऱ्या सेशनला घेऊ कारण 10 झालेत ना, तुम्हालाही उशीर होईल. वी कॅन हां. टॉक ॲट द लेटर पॉइंट, नो इश्यूज. नो प्रॉब्लेम. सरिता, तुला जर एखादा प्रश्न छोटासा असेल तर विचार, मग मी बंद करतोय. सांग. सरिता, अनम्यूट कर स्वतःला. हो दादा, बोल. नमस्ते. नमस्ते. दादा, मला ऍक्च्युली विचारायचं नव्हतं. ह्या विषयावर आता जो विषय निघाला ना, हां. त्याच्यावर थोडंसं बोलू इच्छिते. तुमचं सांग. म्हणणं काय बोलू चालेल? जरूर बोल. आता जे त्यांनी प्रश्न विचारलं, की हां. माझं पाप कर्म, हे कर्म, माझा आनंद, माझा दुःख. समजा आनंद दुःख, गरीब माणूस पण सुखी असतो, श्रीमंत माणूस पण सुखी असतो. गरीब माणूस पण दुःखी असतो आणि श्रीमंत माणसाकडे किती पैसा असतो ते दुःखी असतो. आनंद आणि दुःख हे आपल्या मनाचे भाव आहेत. प्रश्नच नाही. आपण समाजाला कुठल्या दृष्टीने बघतो ते आपल्याला आनंद देतो. हा पैशाची कमतरता असली तरी आपण जेव्हा देवावर विश्वास ठेवतो ना दादा, ती कमतरता कुठं ना कुठं आपल्याला भरून आपोआप येते. येते ना. आणि समजा पैशानेच आनंद ठरवता आला असता ना, आपल्या देशात, महाराष्ट्रात कित्येक संत होऊन गेले. कोणाकडे एक दमडीचा पैसा नव्हता, तरी सर्वात जास्त आनंदी तेच होते. हो, म्हणून म्हणजे माझं तरी म्हणणं पैशामुळेच आनंद होतो असं नाहीये आणि असं पैसा नाहीये. असायलाच पाहिजे असंही नाहीये आणि पैसा नसायलाच हा. पाहिजे असंही नाहीये.
पैसा असूनही माणूस आनंदात आता असू शकतो. पैशावर हो जर दादा. आनंद निर्भर नसला तर. किती श्रीमंत असू, किती पैसा असू, तो माणूस कोट्यापती अरबपती असेल तरी तो आनंद विकत घेऊ नाही शकत. करेक्ट. हे बघ, आणि गरीब माणूस फक्त त्याच्या विचाराने तो स्वतःला आनंदी ठेवू शकतो. भले त्याचं एक वेळचं जेवण भेटत नसेल त्याला. हे बघ, जर माझ्याजवळ 100 रुपये असतील आणि मला फक्त 50 चीच गरज असेल, तर मी गरजेपेक्षा दुप्पट श्रीमंत आहे. पण माझ्याजवळ समजा 1 लाख रुपये असतील आणि मला समजा 1 कोटी रुपये हवे असतील, तर मग मी गरजेपेक्षा 1% 1% फक्त सुखी आहे. असं आहे. तर छान प्रश्न आणि विचारला आपण जर आणि चांगलं चिंतन झालं. दादा मी आपण आता हो, 1 हो. मिनिट, आता मी नंतर हा बोला आपण. कार्यक्रम आजच्या पुरता बंद करणार आहे. परंतु मी थोडा वेळ राहीन इथे बोलायला. पण मी आता हे रेकॉर्डिंग बंद करतोय. आपण पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा भेटूया आणि आपण इथे आलात त्याच्याबद्दल आभारी आहे. आणि आपल्याशी धन्यवाद दादा. चिंतन करायची मला संधी मिळाली ह्याच्याबद्दल मला आनंद आहे. धन्यवाद.